श्री सद्गुरू सेवा मंडळ जालगाव, त्याचप्रमाणे दत्तगुरू महिला मंडळ जालगाव सुतारकोट यांच्या वतीनं श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये खेळवली जाणारी या संपूर्ण स्पर्धेतील सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। एका बाजूला श्री सीमामाता सालगुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री साई वणन या दोन तुल्यबळ संघामधील हा सामना या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 2 पाहायला मिळेल। जो संघ जिंकेल तो थेट फायनलची फेरी ही अमरभर टासुरे संघासमोर खेळेल याची आपण नोंद घ्यायची आहे। अमन बागल्या आवाज खूप मोठ्या ही जो खेळाडू गतवर्षी पर्यंत श्री साई वडन संघाकडून खेळत होता तो खेळाडू यावर्षी मात्र सालगुरे संघाकडे खेळतोय आणि आज एकमेकांच्या विरोधामध्ये हा चालू असलेला सामना, त्यामुळे थोडीशी रंगत मात्र या सामन्यामध्ये चालूच राहील। परंतु मागच्या सामन्यामध्ये काय घडलं काय बिघडलं हे मात्र तितकंच महत्वपूर्ण आहे। जो खेळाडू सातत्याने हिरो बनत होता त्या खेळाडूला कुठेतरी एका चढाईनं एका चुकीनं पुन्हा एकदा 0 बनवून ठेवलं। असं वाटलं होतं की सामना बरोबरी सुटेल, परंतु एक चूक घडली आणि त्या ठिकाणी केकेडी संघाला तो सामना पराभव स्वीकारावा लागला होता। कंट्रोल साठी गेले 10 नंबर त्यामुळे कबड्डी खेळामध्ये जोपर्यंत पंचांचा ऑफिशियली इशारा येत नाहीये की सामना संपलाय तोपर्यंत तुम्हाला त्या मॅच मध्ये त्या गेम मध्ये राहावं लागतं। एक चूक आणि या संपूर्ण स्पर्धेतील तुमचा प्रवास थांबला आणि तो सामना टॉप 5 रेड मध्ये गेला देखील पाहायला मिळाला असता। केकेडी संघासाठी हार्टब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु हा सामना तितकाच महत्वपूर्ण आहे। सालदुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये वडन आक्रमण या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल, परंतु सामना कशा प्रकारे चालवेल दोन्ही संघाचा कर्णधार हे देखील तितकंच महत्वपूर्ण राहील। जर्सी क्रमांक 10 प्रशांत या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय। या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई आहे। मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय चर्चा विनिमय करण्याची आवश्यकता आहे। सालदुरेचा संघ कमबॅक करेल या ठिकाणी गुणाची कमाई होते। सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी केली गेली सालदुरे संघाच्या माध्यमातून। चांगला खेळ। तेजस राटे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, त्यांचा महत्वपूर्ण चढाईपटू दाखल झालेला पाहायला मिळतोय। सामन्याच्या पहिल्या चढाईमध्ये तेजस राटेला त्या ठिकाणी सक्सेसफुल टॅकल केलं गेलं, त्यानंतर तो मात्र बॅकलाईनच्या पाठी होता। यावेळेस मात्र एक चूक घडली, प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये गुणाची कमाई झाली, टच पॉईंट पाहायला परंतु यावेळेस मात्र त्याला चढाई मार्ग मध्ये केलं जात नाहीये, थोडंसं मागं थांबवलं जात आहे। आक्रमण करण्यासाठी श्री संकुळकर डायरेक्ट बाहेर 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये घाबरलाय व्हॅलिड रेड। रिकाम्या हाताने या ठिकाणी माघारी परतलेला पाहायला मिळतोय चढाईपटू, त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रशांत आतापर्यंत चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय। बोल आता काय आक्रमण करण्यासाठी तेजस 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण केला जातोय।
वडण संघाचा डिफेन्स थोडासा आक्रमक, थोडासा ऍडव्हान्स खेळण्याचा प्रयत्न आहे. तो टच काढण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड, परंतु त्याच दरम्यान थर्ड रेड श्री साई वनन थर्ड रेड श्री साई वडण. प्रशांत हा खेळाडू सज्ज झाला. मल्टी पॉइंट रेड आहे. प्रशांत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झाला. थर्ड रेड श्री सीमामाता सालुरे थर्ड रेड. तेजस राटे मैदानाच्या बाहेर गेलाय. श्री संकुळकर मैदानाच्या बाहेर गेलाय. प्रथमेश काटकर आईन शेवडे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. डाव सावरावा लागेल. चला या ठिकाणी कुणाची कमाई होते. वडणचा संघ सद्यस्थितीमध्ये फ्रंट फुटलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल कामगिरी प्रशांतच्या माध्यमातून. सालदुरे संघाच्या माध्यमातून ऑल आउटच्या उंबरठ्यावरती सालदुरेचा संघ. चला या ठिकाणी ऑल आउट झाला तो मात्र सालदुरेचा संघ. पुन्हा एकदा ऑल इन होईल. स्कोर कार्ड ऐकूयात. 10 या गुणसंख्येवरती वडणचा संघ आहे, तर 3 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. श्री साई वडण चांगल्या फॉर्म मध्ये. पहिल्या सत्राचा खेळ संघासाठी अगदी चांगला राहिला. ठिकाणी आक्रमणासाठी प्रथमेश काटकर आक्रमण करतोय. 7 खेळाडूचा फुल पॅक. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. पूर्ण या ठिकाणी आक्रमण करेल. सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये श्री संकुळकर या खेळाडूच्या माध्यमातून गुणाची कमाई होतीये. सालदुरे संघाच्या खात्यामध्ये रोनक या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी जाईल. श्री संकुळकर आक्रमण करेल. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक केला जातोय. बोनस गुणाची कमाई होती. एका गुणाने स्कोर कार्ड पुढे सरकेल. आक्रमणासाठी पुन्हा एकदा प्रशांत. श्री साई वडण संघाच्या माध्यमातून अजून एक पाऊंडच फक्त. हॅलो हा पाऊंडच जाईल. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेमीफायनलची लढत हाय व्होल्टेज. हॅलो एकच राहिले. दोन्ही संघ बक्षीस पात्र आहेत, परंतु फायनलची फेरी कुठला संघ खेळ या ठिकाणी महत्वपूर्ण.
सक्सेसफुल होत आहे. हा गुण मात्र जाईल सक्सेसफुल कामगिरी. श्री साई वडण संघाचा डिफेन्स आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा प्रथमेश आक्रमण करतोय. या ठिकाणी तेजस राठीला अजून देखील चढाई मार्गावरती पाठवलं जात नाहीये. थोडीशी विश्रांती दिली जाते. श्री साई वनन थर्ड रेड. या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई श्री साई वडण. प्रथमेश या खेळाडूला पाचारण केलं जाते परंतु या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स. लालला परमिशन नाही. या ठिकाणी पाचारण केलं जातंय. खूप वेळानंतर चढाई मार्गावरती तेजस राठी या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमण करेल. वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोर 6 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स आहे. बोनसला ऑन असेल. यावेळेस मात्र माघारी परततोय. कोण बोलतोय रे तुषार? तुला कोण काय बोलतोय? कोण तो? आक्रमणासाठी पुन्हा एकदा श्री साई वडण संघाचा चढाईपट्टू. या ठिकाणी क्षणभर विश्रांती मागून घेतली आहे. स्कोर कार्ड ऐकूयात. थर्ड रेड आहे. या थर्ड रेड नंतर स्कोर कार्ड ऐकूयात. मंडळाचं सांगा त्याला. तिसरी चढाई सालदुरे संघाची. या ठिकाणी मधल्या अफायती डिफेंडरला हँड टच केला जातोय. सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते. स्कोर कार्ड ऐकूयात. 7 या गुणसंख्येवरती चांदुरेचा संघ आहे तर 11 या गुणसंख्येवरती वडणचा संघ पाहायला मिळतोय. 7-11, 11-7 चालू सामन्याचा आतापर्यंतचा गुणफलक. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. इकडची रेड आहे ना. फायनलची फेरी गाठायची तर अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल. थर्ड रेड श्री साई वडण. थर्ड रेड. श्री साई वडण संघाचा चढाईपट्टू आक्रमण करतोय. आपला टायमिंग बोनस गुणाची कमाई श्री साई वडण संघाकडे परंतु एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई सालदुरे संघाकडे करून देतोय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा तेजस. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाते. सक्सेसफुल डिफेन्स आणि त्या सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती गुणाची कमाई ही वडण संघाच्या खात्यामध्ये होतीये. रोधकचा त्या ठिकाणी मात्र सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला.
वडणचा संघ सध्या स्थितीमध्ये फ्रंट फुटला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रथमेश. गतवर्षी पर्यंतच्या संघामध्ये खेळ सादर करत होता त्याच संघाच्या कोर्टमध्ये आपली चढाई सजवली जाते. माघारी परतलाय. पुन्हा एकदा प्रशांत आक्रमण करेल. 6 खेळाडूंचा डिफेन्स. सालदुरे संघाचा एक खेळाडू अजून देखील बॅकलाईनच्या पाठी. या ठिकाणी पंचांचा इशारा येईल. सामना मध्यंतरासाठी थांबेल. 13 या गुणसंख्येवरती वडणचा संघ आहे तर 8 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ आहे. चला या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली. यावेळेस मात्र डिफेन्स एकवटलाय. दुसऱ्या सत्राची सुरुवात मात्र चांगली या ठिकाणी सालदुरे संघासाठी पाहायला मिळते. पुन्हा शिकाबाई सालदुरे संघाच्या खात्यामध्ये. नाही घाबरलाय तो. दोन नंबर गाण्या पकडणार नाही त्यांचंच आहे ना. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रथमेश. तो गाण्याकडे नाही येत. माघारी परततोय. श्रीसाई वडण संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू. गणेश आगरे या ठिकाणी पाहायला मिळतोय. आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. जाऊ दे. निकॅप घातला असं. त्या ठिकाणी अपील केली गेली होती. दावा ठोकला गेला होता गडी टिपल्याचा, परंतु पंचाने अपील मात्र फेटाळली. प्रत्युत्तर म्हणून दाखल झाले श्री संकुलकर. महत्वपूर्ण खेळ सालदुरे संघासाठी अनेक स्पर्धेमध्ये करत आला. या मॅच मध्ये देखील चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. आक्रमणासाठी थर्ड रेड. तिसरी चढाई आणि आक्रमण करतोय तो मात्र जर्सी क्रमांक 14 तेजस राहटे. या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एकवटलाय. पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. तेजस राहटे थोडासा आउट ऑफ फॉर्म. फॉर्म भरा जरा. या ठिकाणी गुणाशी श्रीसाई वडण संघाच्या खात्यामध्ये. थोडासा डाव या ठिकाणी मात्र घसरत चाललाय तर सांगा शेवटची 5 मिनिटं सालदुरे संघाचा. या खेळाडूला सक्सेसफुली टॅकल केली जाते. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये श्रीसाई वडण संघाच्या माध्यमातून. प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी मात्र जोपासली जाते. श्रीसाई वडण संघ आज दाखवून देतोय. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. आज सालदुरे संघाला रोहन उकेची कमी भासेल का या सेमीफायनलच्या लढतीमध्ये हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी चढाईपट्टू सेल्फ आउट होतोय.
ऐन शेवटी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये परंतु त्याचा देखील खेळ आतापर्यंत भरलेला पाहायला मिळत नाहीये. ऑल आउट चंपाट्यावरती नक्कीच आहे या ठिकाणी 406 प्रतिस्पर्धी संघाकडून, परंतु सुपर टॅकल सिच्युएशन देखील ऑन आहे. कॅल्क्युलेशन मला खेळ संपवता या ठिकाणी आवश्यक, कारण एक सक्सेसफुल टॅकल तब्बल तुम्हाला 2 गुणाची कमाई आणि एका खेळाडूला रिवाय देखील करून देईल. या ठिकाणी आईन सज्ज झालाय आक्रमण करण्यासाठी. सालदुरे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. यावेळेस मात्र व्हॅलिड रेड करून माघारी परततोय. दम खातो आता. थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी प्रशांत श्री साई वण संघाच्या माध्यमातून 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण आहे. उलटी मॅच हो नाही बरोबर आहे. पण सर कशाला हो विचार सर तुम्ही इथं थांबा. हो सर तुम्ही इथं थांबा. इकडचा कोपरा चांगला आहे. हा पडू दे पडू दे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल कामगिरी आणि पाहता पाहता सालदुरेचा संघ या ठिकाणी मात्र ऑल आउट झाला. 1+2=3 पॉइंट्स सोडले जातील. आक्रमणासाठी श्री सरकुळकर अगदी वेगाने गेलाय, बोनस गुणाची कमाई केली आणि लगेचच आपल्या कोर्टमध्ये माघारी परतला. सर 5 मिनिटं सांगा. एका बाजूने खेळाची गती थोडीशी स्लो करण्याचा प्रयत्न केला असेल तर दुसऱ्या बाजूला सातत्याने आक्रमण या ठिकाणी स्वीकारलं जाईल. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल, पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी श्री साई वण संघाच्या माध्यमातून. चांगला डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुणाची कमाई वारंवार वण संघाच्या खात्यामध्ये होतीये. तुम्हाला वडापाव दिला तुम्हाला. या ठिकाणी सालदुरेला मात्र टॉप गिअर वरती आता मात्र सामना घेऊन जावा लागेल. आक्रमण करणं आवश्यक आहे. प्रथमेश काटकर अजून देखील गुणाची कमाई करता आली नाहीये, परंतु यावेळेस मात्र बोनस गुणाची कमाई होते. बोनस सामना जवळ तिसरी चढाई. यावेळेस मात्र पुन्हा एकदा घाई गडबड चूक घडली आहे. बरोबर आहे. बंटी दाबलाय. बंटी जाऊन फॉर्म मारा. व्हॅलिड रेड या ठिकाणी सालदुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आक्रमण करणं आवश्यक आहे. दुसऱ्या सत्रातील काही मिनिटाचा खेळ संपलाय. परंतु महत्वपूर्ण आघाडी अजून देखील तब्बल 12 गुणांची आघाडी ही वडण संघाकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रथमेश बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न देखील पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल. पुन्हा एकदा गुणाची कमाई श्री साई वण संघाच्या खात्यामध्ये होतीये. प्रथमेश काटकर या खेळाडूला सातत्याने रोखलं जात आहे.
श्री साई वडण संघाचा डिफेन्स प्रतिस्पर्धी संघाच्या चढाईपट्टूंना रोखून ठेवतोय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा तेजस, जर्सी क्रमांक 14, समोर 7 खेळाडूंच्या बल्लाढ्याच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करतोय. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल बॅकवर्ड पाहायला मिळतोय. रोनक हा खेळाडू त्या ठिकाणी बॅक टू बॅक सक्सेसफुल टॅकल करतोय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये श्री साई वडण संघाच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हो सर, बरोबर आहे सर, बरोबर आहे. श्री संकुळकर या ठिकाणी आक्रमण. पडले पडले पडले. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 27 या गुणसंख्येवरती श्री साई वडण, 14 या गुणसंख्येवरती श्री सीमामाता सालदुरे. आक्रमण आवश्यक सालदुरे संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूने शांत संयमी खेळ श्री साई वडण. बंटीचा फॉर्म भरून घ्या. नाही तर मग भरतो त्याचा देऊन टाकू नाव. बंटी दाबतो ना मध्ये मध्ये. श्री संकुळकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. कशी फसवली. अरे नंतर मला आले सर डायरेक्ट पिवळा दाखवा त्याला. हा सर, बरोबर आहे सर. फाट फाट सर, फाट. हा टेक्निकल पॉइंट सर. फाट फाट सर, सर फाट. शाबाश. चला या ठिकाणी पुन्हा एकदा ऑल आउट झालेला सालदुरीचा संघ ऑल इन करतोय. फाट फाट फाट. धुवाधार बल्लेबाजी झाली. आता होणार. हॅलो, पंतांची वाद झाला नाही. पंतांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कृपया सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्या. मंडळाला सहकार्य करा. तुमच्या सहकार्यामुळे आपण या स्पर्धा राबवल्या. फाट 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 सर. सर जबरदस्त. टीमला सगळे कार्ड टाकून नका. सामना संपायला या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी दिली जात आहेत.
त्याला खूप खूप जास्त पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4. आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतोय. संपवा जा लवकर. 4 खेळाडूंचा डिफेन्स. रोनक हा खेळाडू या ठिकाणी आक्रमण करेल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. बोनस गुणाची कमाई होते. थर्ड रेड. गणेश थर्डला गेला. तिसरी चढाई. 10-12 घेऊन येणार तो एक. सामना संपायला शेवटचं मिनिट. एकोणचाळीस या गुणसंख्येवरती वळण. 17 या गुणसंख्येवरती सालदुरे. सेमीफायनलची लढत. काय तर थांबायला गेलो. काय करते बंटी या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सामना संपेल आणि चालू मॅच मध्ये श्री साई वडण संघानं बाजी मारली आणि थेट फायनलची फेरी गाठण्यासाठी सज्ज झालाय. फायनलचा सामना अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री साई वडण.